हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीमधील चॅप्टर नंबर 2 मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग या चॅप्टरमधील नेक्स्ट पॉईंटला सुरुवात करतो. नेक्स्ट पॉईंट मित्रांनो, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट जे आहे त्याचं आपण जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे प्रॉब्लेम नंबर 3 मीन्स एक्झाम्पल नंबर 3 जे आहे ते मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर M.Com पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स प्रॉब्लेम नंबर 2 डिटेलमध्ये समजून घेतला होता. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला प्रॉब्लेम नंबर 3 म्हणजे एक्झाम्पल नंबर 3 जे आहे ती क्लिअर करूयात. सगळ्यात पहिले मित्रांनो, आपल्याला बेस कशाचा आहे तो आहे क्लासिफिकेशन आणि गोल्डन रूलचा. आता गोल्डन रूल्स तुम्हाला क्लिअर आहे. क्लासिफिकेशनमध्ये आपण 3 पार्टमध्ये 3 अकाउंट्समध्ये क्लासिफाय करतो. पहिलं असतं पर्सनल, दुसरं असतं रिअल आणि तिसरं असतं नॉमिनल. पर्सनल, रिअल, नॉमिनलमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं असतं. आणि डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर जे काही गोल्डन रूल्स आहे, पर्सनलचं डेबिट क्रेडिट, रिअल डेबिट क्रेडिट आणि नॉमिनलचं डेबिट क्रेडिट, तेही आता तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता आपण मागील 3 ते 4 लेक्चर कंटिन्युअसली पर्सनल, रिअल, नॉमिनलचे गोल्डन रूल्स डिस्कस केले. आता आपण डिरेक्टली जो की आपला प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम समजून घेऊया. तर बघा, सगळ्यात पहिले काय सांगितले, प्रॉब्लेम नंबर 3 क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स. हे जे खाली दिलेले अकाउंट्स आहे फॉलोइंग अकाउंट्स अंडर पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट. म्हणजे जे अकाउंट आपल्याला दिलेले आहे हे आपल्याला आता पर्सनल, रिअल, नॉमिनलमध्ये काय करायचे, क्लासिफाय करायचे, डिस्ट्रिक्टकडे पाठवायचे पर्सनल, रिअल, नॉमिनलला. पण चला आज सुरुवात करूया. नंबर ऑफ 12 अकाउंट्स आहे आपल्याला. चला, पहिलं आहे सुरेश अकाउंट. आता सुरेश हे एका व्यक्तीचं नाव आहे, ही एक व्यक्ती आहे, नॅचरल पर्सन आहे. मग आता मुलांना नॅचरल पर्सन आपण कशामध्ये घेतो, कशाच्या अंडर येते, पर्सनल अकाउंट. आता पर्सनल अकाउंटमध्ये तुम्हाला माहिती आहे पर्सनल अकाउंटमध्ये 3 अकाउंट असतात. त्याच्यामध्ये नॅचरल पर्सनल, आर्टिफिशियल पर्सन आणि रिप्रेझेंटेटिव्ह. नॅचरल मीन्स नैसर्गिक व्यक्ती, आर्टिफिशियल मीन्स कायद्याने निर्मित केलेली, क्रिएटेड बाय लॉ आपण ज्याला म्हणतो, जी निर्मिती कायद्याने केलेली आहे अशी व्यक्ती. आणि तिसरी रिप्रेझेंटेटिव्हमध्ये कोण येतं, आउटस्टँडिंग, प्रीपेड अँड प्री रिसिव्ड, हे रिप्रेझेंटेटिव्हमध्ये येतात. त्यानंतर ड्रॉइंग. मित्रांनो, आपण लास्ट प्रॉब्लेममध्ये सुद्धा आपला ड्रॉइंग नावाचा बॅलन्स होता तो तुम्हाला क्लिअर झाला आहे. ड्रॉइंग मीन्स काय, जेव्हा आपण बिझनेसमध्ये आपल्या वैयक्तिक खर्चासाठी पैसे किंवा वस्तू घेत असेल बिझनेसमधून वैयक्तिकसाठी, त्यावेळेस त्याला म्हणायचं ड्रॉइंग. म्हणजे जर बिझनेसमधून काही बिझनेसच्या गोष्टी जर आपण आपल्या वैयक्तिक उपयोगासाठी जर वापरत असाल किंवा त्याच्यातून वैयक्तिक उपयोगासाठी तुम्ही जर विड्रॉल केली असेल, वस्तू काढून घेतली असेल, त्याला आपण ड्रॉइंग म्हणतो. मग आता ड्रॉइंग ही कोणाशी संबंधित आहे, व्यक्तीशी संबंधित आहे. कारण ड्रॉइंग ही क्रिया कोणाशी रिलेटेड आहे, पर्सनशी. त्या पर्सनने ती जी गुड्स होती पर्टिक्युलर, ती गुड्स वैयक्तिक उपयोगासाठी काय केली, बिझनेसमधून तिला गोज आउट म्हणजे बिझनेसमधून ती आपल्या घरी आणली, म्हणजे काय, ड्रॉइंग्स. पण ड्रॉइंग्स इज अ पर्सनल अकाउंट, हे एक पर्सनल अकाउंट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो कॅपिटल. कॅपिटल पण मित्रांनो लास्ट प्रॉब्लेमला आपलं कॅपिटल पण क्लिअर झालं आहे. कॅपिटल मीन्स अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस बाय ओनर. जो व्यवसायाचा मालक आहे तो व्यवसायामध्ये जे स्वतःचं जे स्वभांडवल जे गुंतवतो त्याला आपण कॅपिटल म्हणतो. मग आता कॅपिटल कोणाशी संबंधित आहे, पर्सन, व्यक्ती पैसे आणतो ना बिझनेसमध्ये. आपण एक व्यक्ती, आपण बिझनेस सुरू केला, आपण काय करतो, ते बिझनेसमध्ये पैसे आणतो. मग आपण कोण, एक व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणल्यावर पर्सनल, व्यक्ती अर्थ आला की विचार करायचा नाही, डायरेक्ट पर्सनल घेऊन टाकायचं. कॅपिटल कुठे घेणार आपण, पर्सनल अकाउंट. त्याच्यानंतर 4th नंबर आहे बँक ऑफ महाराष्ट्र. आता बँक आहे, बँक म्हणल्यावर आर्टिफिशियल पर्सन आहे, कायद्याने निर्माण केलेली आहे. मग बँक ऑफ महाराष्ट्र पण काय असेल, पर्सनल अकाउंट. त्याच्यानंतर 5 नंबर आहे कॅश. मित्रांनो, कॅश इज अन टँजिबल असेट. ही एक प्रकारची मालमत्ता आहे, पण ही कशी आहे, आपल्याला डोळ्याने दिसणारी, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, टँजिबल असेट. मग आता मला सांगा मित्रांनो, आपण रिअल अकाउंटमध्ये जे आपलं ॲसेटचं अकाउंट असतं, ॲसेटचं अकाउंट असतं रिअल अकाउंट. आता कॅश आपली ॲसेट आहे, म्हणजे कोणत्या अकाउंटमध्ये जाणार, रिअल अकाउंट. त्याच्यानंतर फर्निचर. फर्निचर पण आपली मालमत्ता आहे, आपली ॲसेट आहे, जी आपल्याला डोळ्याने दिसते. मग फर्निचर पण कुठे घ्यायचं आहे, रिअल अकाउंट. त्याच्यानंतर 7 नंबर आहे सॅलरी. आता सॅलरी आपला बिझनेस आहे मित्रांनो, आपला काय बिझनेस आहे. बिझनेस म्हणल्यावर सॅलरी म्हणजे आपल्या कामगारांना पगार द्यावा लागणार आहे. आपले जे कामगार आहे आपल्या बिझनेसमध्ये काम करताना आपल्याला पेमेंट द्यायचं, आपला खर्च आहे. खर्च म्हणल्यावर कुठे घेणार,
खर्च म्हणल्यावर नॉमिनलचा रूल तुम्हाला क्लिअर आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन. जेव्हा एक्सपेन्सेस आणि इन्कम येतात तेव्हा कुठे घ्यायचे असतात? नॉमिनलला घ्यायचे असतात. त्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड. आता रिसिव्ड म्हणजे मिळाल्या, रिसिवेबल असेल तर मिळायचे बाकी. रिसिवेबल मीन्स आउटस्टँडिंग असतात. हे रिसिव्ड आहे. VED असेल ना तर मिळालेले, म्हणजे मिळाले डायरेक्ट आपल्याला. आता मला सांगा तुम्हाला काय मिळालं? डिव्हिडंड. आता डिव्हिडंडचं मिनिंग पहिले समजून घ्या मित्रांनो काय असतं. आता बघा आपण मागच्या वेळेस इंटरेस्ट घेतलं होतं. इंटरेस्ट म्हणजे काय? व्याज. तुम्ही जर एखाद्या बँकेमध्ये पैसे गुंतवणूक केली तुम्हाला व्याज मिळतं. तसंच मित्रांनो तुम्ही शेअर्समध्ये जर गुंतवणूक केली, आता शेअर्स म्हणजे काय? तुम्हाला SP सब्जेक्ट असेल तर SP मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दिलेले शेअर्स, तरी आपण घेऊया. शेअर्स म्हणजे एक भाग भांडवलातील एक भाग किंवा हिस्सा असतो. ज्यावेळेस तुम्ही कंपनीचे शेअर्स घेता म्हणजे त्या कंपनी तुम्ही एक भाग बांधतात. एक तुमच्याकडे काही पर्सेंटमध्ये त्या कंपनीचा मालकी हक्क तुम्हाला मिळत असतो. समजा उदाहरण घेऊ आपण, टाटा लिमिटेड ही कंपनी. उदाहरण कोणती कंपनी? टाटा लिमिटेड. आणि तुम्हाला वाटलं की तुमच्याकडे खूप पैसे आहे आणि तुम्हाला ती कंपनी टाटा कंपनीमध्ये इन्व्हॉल्व करायचे. मग तुम्ही काय करता? टाटा कंपनीचे शेअर्स विकत घेतात, त्या कंपनीचे भाग विकत घेतात. पुढे जाऊन जर ती कंपनीचं खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेऊ लागली, त्या कंपनीचं खूप नावलौकिक झालं, ती कंपनी खूप नावाजली, तर मित्रांनो तुम्हाला तुमची जी भागाची जी किंमत वाढते, शेअरची किंमत जी वाढते, त्याच्या बदल्यात ती कंपनी तुम्हाला लाभांश देते. जसं आपण बघा पैसे ठेवले बँकेत, बँक आपल्याला काय देतं? व्याज. तसं भागांच्या ज्यावेळेस तुम्ही भागामध्ये गुंतवणूक करतात त्या बदल्यात तुम्हाला काय मिळतं? लाभांश. त्या लाभांशला काय म्हणायचे? डिव्हिडंड. डिव्हिडंड एक प्रकारचे व्याजच असतं, फक्त ज्यावेळेस आपण शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस शेअरच्या अगेन्स्ट आपल्याला काय मिळत असतं? डिव्हिडंड. आता रिसिव्ड आहे, मिळाला आपल्याला. कशावर डिव्हिडंड मिळाला? जे आपण भागामध्ये इन्व्हेस्टमेंट केली त्या भागावर आपल्याला डिव्हिडंड मिळाला. म्हणजे मला सांगा रिसिव्ड आहे, रिसिव्ड म्हणल्यावर डिव्हिडंड पैसे मिळाले म्हणलं इन्कम आहे. मग इन्कम म्हणल्यावर तुम्ही सांगायचं कुठे घ्यायचं? आता पर्सनलला व्यक्ती येते, विषय क्लोज व्यक्ती याच्यामध्ये नाही. रिअलला ॲसेट येते, ॲसेट नाही. नॉमिनलला एक्सपेन्सेस अँड इन्कम येतात, तर इन्कम आहे म्हणजे कुठे जाणार? नॉमिनल अकाउंट. त्याच्यानंतर 9 नंबर आहे पेटेंट्स. आता पेटेंट्स आपण लास्ट लेक्चरला त्याआधी डिस्कस केलं होतं की पेटेंट्स काय असते? एक प्रकारची इनटँजिबल ॲसेट आहे, एक प्रकारची मालमत्ता ही आपल्याला डोळ्याने दिसत नाही. मित्रांनो आपण काही एखाद्या कंपनीसाठी एक चांगलं मॉडेल, एक चांगलं काम केलं असेल तर कंपनी आपल्याला त्या अगेन्स्ट काय देत असते? पेटेंट देत असते. तुम्हाला मी एक दे धक्का पिक्चरचं एक्झाम्पल सांगितलं होतं की त्यामध्ये तो मकरंद अनासपुरे होता, त्याने एक तो कार्बोरेटरचा एक पार्ट बनवला होता आणि तो पार्ट त्याच्या नावावर रजिस्टर्ड होता. त्याच्या नावावर रजिस्टर्ड असेल त्याच व्यक्तीला ते पेटेंट मिळत असतं. पेटेंट पार्ट ज्या व्यक्तीच्या नावावर रजिस्टर्ड असेल त्या व्यक्तीला ते कंपनीकडे पेटेंट म्हणजे पैसे स्वरूपात एक पैसे त्याला जे मोठी अमाऊंट देत असते त्याला आपण काय म्हणतो? ॲसेट्स. पेटेंट्स ॲसेट म्हणलं कुठे घेणार? रिअल अकाउंट. इनटँजिबल ॲसेट आहे ही बिल्डिंग, आपल्या डोळ्याने दिसते एवढी मोठी आपली ही बिल्डिंग आहे. बिल्डिंग म्हणलं कुठे घेणार मित्रांनो? ॲसेट आहे, रिअल अकाउंट. त्याच्यानंतर रेंट. आता रेंट मित्रांनो 2 प्रकार असतात. रेंट एक रिसिव्ड पण असतं आणि एक रेंट आपलं पेबल पण असतं, पेड पण असतं. आता रेंट आपल्याकडून द्यावं पण लागतं आपल्याला. काही बघा आपलं दुकान जर भाडेतत्वावर असेल तर आपल्याला रेंट द्यावं लागतं आणि आपण जर कोणाला दुकान भाडेतत्वावर दिलेलं असेल तर त्यांच्याकडून रेंट मिळत असतं. रेंट येऊ द्या किंवा जाऊ द्या, रेंटच आहे. रेंट इज अन एक्सपेंडिचर आणि रेंट इज अन इन्कम. रेंट इज अ एक्सपेंडिचर पण आहे आणि रेंट इन्कम पण आहे. मग तुम्हाला माहिती आहे एक्सपेंडिचर आला किंवा इन्कम आला तर काय आठवायचं? फक्त नॉमिनल. चला नॉमिनल. रेंट कुठे घेणार आपण? नॉमिनल अकाउंट. आणि शेवटचं आहे मित्रांनो कमिशन अकाउंट. मित्रांनो बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपला एखादा एम्प्लॉय असतो आणि त्या एम्प्लॉयला एखाद्या याच्यावर आपण कमिशन ठरवलेलं असतं, तू एवढा सेल कर, तुला 2% कमिशन, 5% कमिशन द्यायचं आपण ठरवलं असतं. मग आपल्याला त्या एम्प्लॉयला कमिशन द्यावं लागतं. किंवा बऱ्याच वेळा बघा आपले जे सप्लायर असतात ते सप्लायर पण आपल्याला असं सांगतात की तुम्ही चांगला सेल करा, आम्ही तुम्हाला कमिशन देऊ. म्हणजे आपल्याला कमिशन मिळतं पण आणि द्यावं पण लागतं. म्हणजे आपल्या सप्लायरकडून कमिशन मिळालं ते कमिशन रिसिव्ड आणि आपले जे एम्प्लॉय त्यांना जर आपण असं एक अनाउन्समेंट केली की चला एवढा तुम्ही सेल करा, तुम्हाला कमिशन 2%, 5%, मग कमिशन द्यावं पण लागतं आणि मिळत पण असतं. माझं कमिशन म्हणलं तो खर्च पण आहे एका दृष्टीने बिझनेसचा आणि दुसऱ्या दृष्टीने ते मिळणार पण आहे, म्हणजे तो इन्कम पण आहे. मग आता इन्कम पण आहे, एक्सपेंडिचर पण आहे, मग कुठे घ्यायचं आहे? पर्सनलला तर व्यक्ती आहे, रिअलला तर ॲसेट आहे, म्हणजे कोण उरलं आहे आपल्याकडे? नॉमिनल. कुठे घेणार? नॉमिनल अकाउंट. तर मित्रांनो आता आपण फक्त हे सॉर्ट केलं. आता याचं एक प्रॉपर सोल्युशन टेबल करूयात आपण. सोल्युशन लिहिताना प्रॉपर फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. सोल्युशन नंबर 3. 3 कॉलम करायचे तुम्हाला. पहिला आहे पर्सनल अकाउंट, सेकंड रिअल अकाउंट आणि थर्ड नॉमिनल अकाउंट. मग चला फर्स्ट सुरेश अकाउंट कशामध्ये आलेलं? पर्सनल. पर्सनलमध्ये घ्या सुरेश अकाउंट.
हे आन्सर आपण घेतोय. त्याच्यानंतर सेकंड ड्रॉइंग अकाउंट इज अ पर्सनल. मग ड्रॉइंग कशामध्ये येईल? पर्सनल. थर्ड नंबर कॅपिटल पर्सनल. पर्सनलमध्येच घ्या कॅपिटल अकाउंट. चलो फोर्थ नंबर बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल. पर्सनलमध्येच घ्या बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट. चलो नेक्स्ट 5 नंबर कॅश. कॅश इज रिअल अकाउंट. रिअलमध्ये घ्या कॅश अकाउंट. 6 नंबर फर्निचर रिअल. रिअलमध्येच घ्या फर्निचर अकाउंट. 7 नंबर सॅलरी नॉमिनल. नॉमिनलमध्ये या नॉमिनलमध्ये घ्या सॅलरी अकाउंट. 8 नंबर डिव्हिडंड रिसिव्ड. रिसिव्ड म्हणजे मिळाला आहे म्हणजे काय आहे? नॉमिनल. डिव्हिडंड रिसिव्ड अकाउंट. त्यानंतर 9 नंबर आहे पेटेंट्स. पेटेंट्स ॲसेट. ॲसेट म्हणल्यावर रिअल पेटेंट्स अकाउंट. त्यानंतर 10 नंबर बिल्डिंग ॲसेट. बिल्डिंग अकाउंट. 11 नंबर रेंट. रेंट नॉमिनल रेंट अकाउंट. आणि लास्ट कमिशन पण नॉमिनल कमिशन अकाउंट. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला जो काही प्रॉब्लेम नंबर 3 होता, प्रॉब्लेम नंबर 3 आपण तो क्लिअर केला. मित्रांनो तुम्हाला हा प्रॉब्लेम समजत असं मी गृहीत धरतो. आणि मित्रांनो आपण कंटिन्यू लगेच आपला जो काही प्रॉब्लेम नंबर 4 आहे तो पण कंटिन्यू घेणार आहोत. तुम्ही एकदा हे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. चल नेक्स्ट मित्रांनो प्रॉब्लेम नंबर आपला 4 आहे. बघा प्रॉब्लेम नंबर 4. क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स अंडर पर्सनल रिअल अँड नॉमिनल अकाउंट. तुम्हाला जे काही अकाउंट दिलेले त्यांनी ते आपल्या पर्सनल रिअल नॉमिनल अकाउंटमध्ये काय करायचे? क्लासिफाय डिस्ट्रीब्यूट पाठवायचे तिकडे. मग आता बघा 12 बॅलन्सेस आहे सेम. पहिला आहे बघा राज अँड कंपनी. आता राज अँड कंपनी ही एक आर्टिफिशियल पर्सन आहे मित्रांनो. बघा राज तर एक पर्सनचं नाव आहे, राज व्यक्तीचं नाव आहे. अँड कंपनी केलं. अँड कंपनी म्हणलं माहिती काय झाली? आर्टिफिशियल पर्सन. मग आता आर्टिफिशियल पर्सन म्हणलं कुठे घेणार मित्रांनो आपण? पर्सनल अकाउंट. सेकंड नंबर आहे इंडियन रेल्वेज. इंडियन रेल्वेज इज अन आर्टिफिशियल पर्सन. ही एक कृत्रिम कायदेशीर व्यक्ती इंडियन रेल्वेज. मग इंडियन रेल्वेज पण कुठे घ्यायचं आपल्याला? पर्सनल अकाउंट. मित्रांनो काही संस्था असेल, व्यक्ती असेल, आउटस्टँडिंग, प्रीपेड, कॉर्पोरेशन असेल तर सर्व कुठे येतं? पर्सनमध्ये. इंडियन रेल्वेज एक काय आहे? गव्हर्नमेंट. इंडियन रेल्वेज एक गव्हर्नमेंटचं एक हे डिपार्टमेंट आहे इंडियन रेल्वेज. मग तुम्ही मला सांगितलं डिपार्टमेंट आहे म्हणल्यावर कुठे घेणार? पर्सनल. त्यानंतर डिस्काउंट. आता डिस्काउंट मित्रांनो बघा आता आपण एक ॲज अ बिझनेसमन आहोत तर आपण जर गुड्स परचेस करत असू सप्लायरकडून आणि सेल कोणाला करणार? आपण आपले डेटर्स म्हणजे कस्टमरला. तर आपल्याला पण डिस्काउंट जर मिळाला तर आपण कस्टमरला काय करतो? डिस्काउंट देतो. मग आता जर आपल्याला डिस्काउंट मिळाला तो कोणता डिस्काउंट असतो? रिसिव्ड. आणि जो कस्टमर तो कोणता असतो? अलाव. मग जो कस्टमरला आपण देतो तो आपला खर्च असतो आणि जो आपल्याला मिळतो तो आपला इन्कम असतो. मग आता इन्कम आणि एक्सपेंडिचर कोणत्या अकाउंटमध्ये येतं? नॉमिनल अकाउंट. मग डिस्काउंट कुठे घेणार आपण? नॉमिनल अकाउंट. फोर्थ नंबर आहे कॉम्प्युटर अकाउंट. कॉम्प्युटर इज अन ॲसेट. ही एक प्रकारची आपली प्रॉपर्टी ॲसेट आहे की जी आपल्याला डोळ्याने दिसते. मीन्स इनटँजिबल ॲसेट. मग इनटँजिबल ॲसेट म्हणल्यावर रिअल अकाउंट. 5 नंबर आहे कॅश. कॅश तर प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असतं. कॅश काय आपली ॲसेट म्हणलं कुठे घेणार? रिअल अकाउंट. 6 नंबर आहे लिगल एक्सपेन्सेस. विचार करू नका काय इथं? एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस म्हणल्यावर आठवा कोणता अकाउंट आहे? एक्सपेन्सेस म्हणल्यावर नॉमिनल अकाउंट. मित्रांनो तुम्हाला गोल्डन रूल्स कंपल्सरी पाठ करायला. तुम्ही गोल्डन रूल्स पाठ केले नाही तुम्हाला हे क्लिअर होणार नाही. त्याच्यामुळे गोल्डन रूल्स प्रॉपर पाठ करा, हे ऑटोमॅटिक क्लिअर होईल. त्यानंतर प्रीपेड रेंट. आता मुलांनो जर फक्त रेंट असतं तर आपण कुठं घेतो? नुसतं रेंट असल्यावर नॉमिनल. पण काय वर्ड यूज केला त्यांनी? प्रीपेड. प्रीपेड यूज केले. प्रीपेड म्हणल्यावर विचार करायचं नाही, ट्रान्सफर करून टाकायचं. डोळे आपण कुठे ट्रान्सफर करायचं? पर्सनल. कारण की प्रीपेड रिप्रेझेंटेटिव्हमध्ये येतं. हे तुम्ही आपण शिकलोय 2-3 लेक्चरमध्ये बेसिकमध्ये आपलं क्लिअर झालं आहे. त्यानंतर 8 नंबर इन्कम टॅक्स. आता टॅक्स मित्रांनो आपण म्हणतो खर्च आहे. आपल्याला एक माहीत असतं टॅक्स म्हणजे खरंच बिझनेसचा खर्च आहे. पण टॅक्स 2 प्रकारचे असतात हे पहिले क्लिअर करा. एक तर इन्कम टॅक्स जो असतो तो व्यक्ती भरत असतो, हे पहिले क्लिअर करा. इन्कम टॅक्स हा एक गव्हर्नमेंट सर्वंट, एक आपण नोकरी करणार नोकरदार व्यक्ती तो भरतो.
आणि गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असतो ज्याला आपण GST म्हणतो, तर GST बिझनेसला भरावा लागतो. आता मला सांगा, इन्कम टॅक्स जर पर्सन भरत असेल तर व्यक्तीशी अकाउंट संबंधी, हा टॅक्स कोणाशी रिलेटेड आहे, व्यक्तीशी संबंधित आहे, हे क्लिअर करा. टॅक्स इज अन एक्सपेंडिचर, पण तो व्यक्तीचा खर्च आहे, त्याच्यामुळे GST जो असतो तो बिझनेसचा खर्च आहे. पण इन्कम टॅक्स हा इज नॉट एक्सपेंडिचर ऑफ बिझनेस, हा बिझनेसचा खर्च नाही, हा व्यक्तीचा वैयक्तिक खर्च आहे. आणि इन्कम टॅक्स कोण भरतं, जे नोकरदार, गव्हर्नमेंट सर्वंट जे व्यक्ती असतात, जे नोकरी करतात ते व्यक्ती इन्कम टॅक्स भरतात. मग मला सांगा, आता व्यक्ती इन्कम टॅक्स भरते, व्यक्तीशी संबंधित आहे, मग इन्कम टॅक्स कुठे येणार, पर्सनल अकाउंटला. टॅक्समध्ये कन्फ्युजन करायचं नाही, इन्कम टॅक्स ऑलवेज शोन ऑन पर्सनल अकाउंट, ते ऑलवेज पर्सनल अकाउंट असतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बदल होत नाही. आणि GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऑलवेज ट्रान्सफर क्लासिफाय इनटू नॉमिनल अकाउंट. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स रिलेटेड टू बिझनेस, इन्कम टॅक्स इज नॉट रिलेटेड टू बिझनेस, इन्कम टॅक्स रिलेटेड टू गव्हर्नमेंट सर्वंट अँड पर्टिक्युलर पर्सन, हा व्यक्तीशी संबंधित टॅक्स आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स क्लासिफाय करताना कुठे क्लासिफाय करायचे, पर्सनल अकाउंटला. आणि गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ज्यावेळेस तुम्हाला बॅलन्स येईल तो नॉमिनलला. मग चला पुढे लॉस बाय फायर. लॉस आहे, विचार करू नका कशाचा लॉस होतो, पण लॉस आहे. लॉस म्हणलं कुठे घेणार, आठवा, पर्सनलला तर येणार नाही, तिथे व्यक्ती नाही, रिअलला ॲसेट पण नाही, उरलं कोण आपल्याकडे, नॉमिनल. मग लॉस बाय फायर कुठे घेणार, नॉमिनल अकाउंट. त्यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक आहे, आर्टिफिशियल पर्सन आहे म्हणलं कुठे घेणार, पर्सनल अकाउंट. त्यानंतर 11 नंबर कॉपीराइट्स. मित्रांनो, आपण कॉपीराइट्सच्या आधी पण आपल्या प्रॉब्लेममध्ये कॉपीराइट झालेलं आहे. कॉपीराइट इज अन इनटँजिबल ॲसेट, ही एक प्रकारची इनटँजिबल ॲसेट असते. हिच्या अधिकार त्या पर्टिक्युलर जे कोणी व्हिडिओ एडिटर वगैरे असेल, अपलोडिंग करत असेल, यांच्याकडे असतात. मग कॉपीराइट्स रिअल अकाउंट, ॲसेट आहे म्हणल्यावर विचार करायचं नाही, रिअल अकाउंट. आणि नेक्स्ट आहे रिपेअर्स अकाउंट. मुलांना उदाहरण घ्या, तुम्ही तुमचा बिझनेस आहे, तुमचं मॅन्युफॅक्चरिंग सेंटर आहे, आणि तुम्ही एक मशिनरी आणलेली आणि त्या मशिनरीमध्ये काहीतरी बिघाड झाला, चालत नाही आज मशीन, तर आपण काय करतो, ते रिपेअर करतो. आता रिपेअर केल्यावर तुमचा खर्च होईल का नाही मला सांगा. तुम्हाला ते रिपेअरिंगचा जो चार्जेस, जो काही व्यक्ती ते रिपेअर करायला येणार असेल त्याला तुम्हाला रिपेअरिंग चार्जेस पे करावं लागतील. मग तुमचा खर्च आहे की नाही, मग खर्च मला कुठे घेणार, पर्सनलला तर येणार नाही, रिअलला येणार नाही, उरलं कोण आपल्याकडे, नॉमिनल. मग रिपेअर्स मला कुठे घ्यायचं आहे, नॉमिनल. मित्रांनो, आपला एक डाऊट क्लिअर करून घ्या. आपल्याला एक हा हे असतो की मशिनरीचं रिपेअरिंग केलं म्हणजे मशिनरी जिथं घेतो तिथंच रिपेअर घ्यायचं असं नाही. रिपेअर इज अन एक्सपेंडिचर ऑलवेज शोन ऑन नॉमिनल अकाउंट. रिपेअर्स हा एक्सपेंडिचरच असतो रिपेअरचा. आणि मशिनरी, फक्त मशिनरी रिपेअरिंग केली, पण मशिनरी रिअल अकाउंटला असतं, मशिनरी ॲसेट असते, पण रिपेअर्स ॲसेट नसते, रिपेअर्स खर्च असतो. हे फिट करून ठेवा आणि त्यानुसार इफेक्ट द्या. तर आपण आता जे काही प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये क्लासिफिकेशन जे होतं ते एक जनरल आपण लिहून घेतलं. आता आपण एक प्रॉपर आपल्या फॉर्मॅटमध्ये ते तिकडे पाठवायत. मग सोल्युशन नंबर 4, सोल्युशन नंबर 4, 3 कॉलम करायचे तुम्हाला. पहिला पर्सनल अकाउंट, सेकंड रिअल अकाउंट आणि थर्ड नॉमिनल अकाउंट. असे 3 कॉलम करायचे. मग चला आता पहिला बॅलन्स कोणता, राज अँड कंपनी, कुठे आहे, पर्सनल. मग या पर्सनलला पहिलं राज अँड कंपनी अकाउंट. त्यानंतर इंडियन रेल्वेज पर्सनलच आहे, मग चला पर्सनलच घ्या, इंडियन रेल्वेज अकाउंट. त्यानंतर डिस्काउंट, डिस्काउंट नॉमिनल आहे, नॉमिनल या डिस्काउंट अकाउंट. त्यानंतर कॉम्प्युटर रिअल आहे, आपले ॲसेट आहे, रिअल अकाउंटला कॉम्प्युटर अकाउंट. 5 नंबर कॅश अकाउंट इज अ रिअल अकाउंट, कॅश अकाउंट रिअललाच घ्या, कॅश अकाउंट. 6 नंबर लिगल एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस म्हणल्यावर कुठे घेणार, नॉमिनल अकाउंट. चलो 7 नंबर प्रीपेड रेंट, प्रीपेड म्हणल्यावर पर्सनल, पर्सनलला या प्रीपेड रेंट अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट 8 नंबर इन्कम टॅक्स, पर्सनलच आहे आणि तो व्यक्ती पे करत असतो, इन्कम टॅक्स अकाउंट. 9 नंबर लॉस बाय फायर, लॉस आहे म्हणल्यावर नॉमिनल अकाउंट, लॉस बाय फायर अकाउंट. 10 नंबर बँक ऑफ इंडिया, बँक आर्टिफिशियल पर्सन आहे, पर्सनलाच काय करणार आपण, बँक ऑफ
इंडिया अकाउंट. नेक्स्ट 11 कॉपीराइट्स रिअल अकाउंट. कॉपीराइट्स अकाउंट. आणि लास्ट आहे रिपेअर्स अकाउंट. आता रिपेअर्स म्हणलं खर्च आहे, म्हणलं कुठे आहे ना रिपेअर्स, रिपेअर्स अकाउंट. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला जो काही प्रॉब्लेम नंबर 4 होता तोही आपण प्रॉपरली अंडरस्टँड समजून घेतला. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमधील काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.